नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि आज परत आपण वाई बस स्टँडवर आहे। सकाळी चाललो होतो ना, आता रिटर्नची जर्नी करणार आहे। आता वाठारला चाललोय। पहिले वाठारवरून पुढे कुठे जातो काय नाही तुम्हाला बघायला भेटणार आहे, पण पहिले हा वाठारपर्यंत प्रवास बघा। पुढे अजून काही ठरवलं नाही, जे ठरवलं तर तुम्हाला ह्याच ब्लॉग मध्ये बघायला भेटेल। गाडी तिकडे लागली पॅक आहे, पण उभं राहून जाणार आहे, पण आपण वाठारपर्यंत जाणार आहे। ही गाडी लागली आपली इकडं वाई वाठार। चला मग, बघू शकता तुम्ही फुल पॅक इथे। पूरी गाड़ी पैक है, बेकार गरम होते यार। किंवा गाडी आलेली काय माहित। गाडी बघू शकता तुम्ही, फुल पॅक आहे आणि गरम तर असं होतंय, एकदम बेकार गरम होतंय। काय असं वाटतंय केव्हा गाडी हलेल काय नाही।
झोप झालाय, गाडीचा दरवाजा सुटला इथे बघू शकता तुम्ही. पोचलोय आणि गाडीचा दरवाजा तुटलाय बघू शकता तुम्ही. काय अवस्था झाली दरवाजाची. आणि गर्दी बघू शकता वाठारमध्ये. तर 4 वाजता आलेला एका हॉटेलमध्ये थांबलो. आता काहीतरी खाऊ आणि मग पुढचा प्रवास करू. तर इथे रवा घेतलाय, हे खाऊ आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करू. बाकी नाश्ता वगैरे थोडाफार झालाय आपला. आणि वाठारचं स्टेशन बघू शकता. इथं बस स्टँड आहे, इथे रेल्वे स्टेशन आहे अशा प्रकारचे. आणि इथं थोडंफार हॉटेल बघू भेटेल तुम्हाला खाय प्यायसाठी. आता बघू आपली बस केव्हापर्यंत, बारामतीपर्यंत तुम्हाला दाखवणार आहे प्रवास. वाठार ते बारामती बघू केव्हापर्यंत येते बस. काम चालू आहे स्टेशनचे बघू शकता तुम्ही. थोडंफार इकडे बस स्टँड झालंय, प्रायव्हेट गाड्या पण आहेत. पण आपण जाणार आहे आपल्या लालपरीने. तर तिकीट बद्दल सांगायचं राहिलंच तुम्हाला तर आपल्याला वाई ते वाठार तिकीट लागलंय 61 रुपये फुल, हाफ 31 रुपये. नीरापर्यंत गाडी भेटली आपल्याला बघू शकता. सातारा नीरा. आता नीरापर्यंत पुढचं बघू काय होतं काय नाही. नीरापर्यंत भेटली. मागची जी एस टी होती तिचा दरवाजा निघला होता आणि या एस टीच्या बघा पकडायचं हँडलच निघलंय. लोणंद. पाच वाजता गाडी आली लोणंदमध्ये. गर्दी बघू शकता केवढी चढते लोणंदमधून. गाडी पॅक. तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, लोणंद. गाडी बघू शकता पुरी लोक गर्दी चढते गाडी. बघू शकता छोटंसं बस स्टँड आहे लोणंदचं. आणि
आणि इकडे पण काम चालू आहे. जास्त बस स्टँडच्या महाराष्ट्रात कामच चालू आहे. गर्दी बाकी त्या बसला गेली, कुठली गाडी आली, लोणंद गाडी आली. जाऊ नीरा बस स्टँड आलेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. वेळ झालेला आहे 5:10 आणि गाडी आली नीरामध्ये. नीरा बस स्टँड समोर CNG बारामती लागलेली आहे. इकडं स्वारगेट दहीवडी लागलेली आहे. नीरा बस स्टँड फर्स्ट टाइम आलेलो आहे. छोटस आहे, लोणंद सारखंच मस्त आहे. बस स्टँड बघू शकता आणि इकडे बस लगेच लागली आपली नीरा बारामती. तिच्यानेच आपण बारामती पर्यंत जाणार आहे. CNG गाडी आहे. केव्हा सुटते गाडी काही नाही, बघू आपण. पण एकदा बघून घ्या. स्टेशन इथं पण स्टेशन वाठार सारख्याचे बाजूलाच आहे नीराचं पण. आणि इकडे अशा प्रकारचे काही नीरा बस स्टँड आणि इकडे नीरा बस स्टँडचे फ्लॅट क्रमांक 4 फ्लॅट आहे टोटल. 5 छोटस आहे नीरा बस स्टँड. बारामती आगारची गाडी, पुणे विभाग, नीरा बारामती. खाली गाडी आपली एवढी काही भरली नाही, बघू शकता. सीट्स काही सगळे रिकामे आणि आपले पुढचे सीट. CNG गाडी आहे. बघू कितीपर्यंत हालते नीरावरून बारामती बदला जायसाठी आणि किती वाजता बघू आपण. 46 किलोमीटर अंतर दाखवतोय. बघू कुठलं मोरगाव मार्गे जाते का मालेगाव खुर्द मार्गे जाते बघू. पण 1 तास तर लागणार आहे मॅक्झिमम आपल्याला. 6-6:30 वाजतील बारामती पर्यंत पोहोचेपर्यंत. बघू आता काय होतं काय. सगळं व्हिडिओ पर्यंत मध्ये बघायला भेटणार आहे. व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. 5:30 गाडी निघलेली नीरामध्ये. करेक्ट 5:30 वाजले. गाडी नीरामधून निघालेली. बघू बारामती पर्यंत किती पर्यंत पोहोचतो. बारामती पर्यंत पोहोचणार किती वेळ लागतो काय.
करंजे पूल, सोमेश्वर नगर. तर गाडी आली आपली वडगाव निंबाळकर बस स्थानकला. पहिलं स्टॉप आहे आजचं. छोटे मोठे लागले खूप स्टॉप, कारण की गाडी म्हणजे लोकल रूट हिची गाडी म्हणजे सगळ्या स्टॉपवर थांबते ही गाडी. त्याच्यामुळे हे पहिले स्टॉप आहे. स्टँडमध्ये नाही जाते गाडी, बाहेरच उभी. आणि वेळ झाला आहे 6 वाजले. पण जरी गाडी आलेली आपली माळेगावमध्ये, माळेगाव खुर्द. खाली बस स्टँड आहे, कोणीच नाही आहे. बारामती बस स्थानक एकच नंबर बस स्थानक केलं. बघू शकता तुम्ही काय भारी बस स्टँड केलंय बारामतीचे. वाव. फायनली आलेलो आपण बारामतीमध्ये आणि वेळ झालाय 6:45. बघू शकता अशा प्रकारचे काही बारामतीचे नवं बस स्टँड एकदम सुंदर आणि चमकतंय.
तर कसा वाटला तुम्हाला हा प्रवास वाई पासून ते बारामती पर्यंत कमेंट करून सांगा. बघू एक पार्ट मध्ये नाही तर 2 पार्ट मध्ये आपण याला कन्वर्ट करून टाकू. जर मोठा झाला तर 2 पार्ट मध्ये टाकू, जर लहान राहिला तर एकच पार्ट मध्ये टाकू. पण प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच प्रवास बघायचे असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. मी भेटतो तुम्हाला नव्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत साठी थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. दिस इज यस जैन साइंग ऑफ फ्रॉम बारामती. बघू शकता तुम्ही कशा प्रकारचे बारामतीचे बस स्टँड. एकच नंबर इथे एसटी कॅन्टीन बनवली, उपहारगृह आणि अशा प्रकारचे काही बस स्टँड. वरती राहायची सोय कंडक्टर ड्रायव्हरला आणि एकदम नीट अँड क्लीन, एकदम मस्त आवडलंय मला. तुम्हाला कसं वाटलंय बस स्टँड कमेंट करून नक्की सांगा. एकच नंबर बस स्टँड बनतंय.